असं अचानक तू युकेला पाठवण्याचा निर्णय का घेतलास का? नाही म्हणजे ते काम सुरू व्हायला तर अजून 1 आठवडा बाकी आहे ना? काम सुरू व्हायला वेळ आहे, पण म्हटलं तो तिथे जाऊन जरा सेटल होईल आणि देन ही कॅन लुक इन टू वर्क. तू कितीही लपवलंस ना तरी मला तरी यामागे तुझा काहीतरी दुसराच हेतू दिसतोय. मला ऋषीला कमळीपासून लांब ठेवायचंय. नयनतारा, अगं ऋषी आता काही लहान राहिलेला नाहीये. अगं तू त्याला कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी आता ते शक्य होणार आहे का? आणि त्यानं त्याच्या मित्रमैत्रिणींना भेटायला जाणं, त्यांच्याशी बोलणं यात मला तरी काही चुकीचं वाटत नाहीये. तो त्याच्या मित्रमैत्रिणींना भेटला तर मला अजिबात चुकीचं वाटत नाही. सतीश, मला प्रॉब्लेम फक्त त्या विश्वासघातकी मुलीचा आहे. मला कमळी ऋषीच्या आयुष्यात नकोय. अगं ऋषीच्या मनाचा विचार करायला नको का? त्याला जर का ती आवडत असेल, तिच्याशी बोलणं त्याला चांगलं वाटत असेल, अगदी त्याचं तिच्यावर जर का प्रेमही असेल तर कुणीही त्याला अडवू शकत नाही. उलट आपण सुद्धा तिला ऍक्सेप्ट करायला काय हरकत आहे? इज इट सतीश? तुम्हाला खरंच असं वाटतं? तुमचं आणि माझं या बाबतीत कधीच एक मत होऊ शकत नाही. माझा हट्ट म्हणा किंवा इगो, मी हे स्वीकारू शकत नाही. नयनतारा, अगं तू सतीश, कमळी मला ऋषीच्या आयुष्यात नको आहे. नयनतारा, अगं तू जितका ऋषीला विरोध करशील तितका तो हट्टी होत जाईल. रोहितच्या बाबतीमध्ये सुद्धा तू हेच केलं होतंस. राधिका सुद्धा तुला पसंत नव्हती, ती तुला आपल्या स्टेटसची वाटत नव्हती. त्यामुळे तू रोहितला विरोध केलास, पण त्यानं जिद्दीनं तिच्याशीच लग्न केलं. आठवतंय ना? आठवतंय ना. आणि म्हणूनच मला परत ती चूक करायची नाहीये. त्या कमळीने जो आपला विश्वासघात केलाय तो मी विसरले नाहीये. मी तिला कधीच माफ करू शकत नाही. तिची आणि आपली काही बरोबरीच नाहीये. स्टेटसच नाहीये काही. काय काय असतं काय हे स्टेटस? काय असतं? आणि त्यांनी काय फरक पडतो आपल्या आयुष्यामध्ये? राधिका सुद्धा आपल्या स्टेटसची नव्हती, पण ती या घरात आल्यावर ती या घराची, तुझी, माझी, रोहितची, अगदी ऋषीची सुद्धा किती काळजी घेते, हा, किती सगळ्यांना समजून घेते. हे तुला दिसत नाहीये का? अगं तो रोहित इतका चिडचिड करतो तिच्यावर, पण कधी एका शब्दानं तिनं उलट उत्तर दिलेलं नाहीये त्याला. एका सुनेमध्ये आणखीन काय बघायचं असतं ग? हा, स्टेटस की या सगळ्या गोष्टी? आणि कमळीच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच आहे. स्वभावानं फार गुणी पोर आहे ग ती. आणि शेवटी आपल्या मुलांचं सुख कशात आहे हे बघणं महत्वाचं नाहीये का? तुझ्या अटी शर्तीवर त्यांनी सुखी होऊन चालणार नाही. त्यांचं सुख कशात आहे हे बघून आपल्याला त्या गोष्टी ऍक्सेप्ट कराव्या लागतील. जस्ट थिंक अबाउट इट. प्लीज जस्ट थिंक. आय विल नेव्हर एक्सेप्ट.